वरचे 3 प्रश्न आणि खालचे 3 प्रश्न वेगळे घेतले आपण. वेगळे कसे घेतले पहा. सुरुवातीला मी एक आणि एक घेतले आणि तो सुरुवातीला एक घेतलेलाच नाही आपण. हा, वरचा एक घेतला, खालचा एक घेतलेला नाही. बरोबर साक्षी? ठीक आहे. आता हे प्रश्न सोडत असताना आपण परत इथे एक संख्या घेतलेली आहे आणि बाकी ठिकाणी सगळे एक 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 आलेले आहे. दिसते तुम्हाला हे प्रश्न नवोदयला, स्कॉलरशिपला, NMSला तर येतातच. पण तुम्ही जर शहरी भागात जर गेले तर तुम्हाला ऑलिम्पियाडचं जास्त फोकस आहे सध्या. आपण ऑलिम्पियाडकडे लक्षच नाही आपलं कोणाचंच. आणि ऑलिम्पियाड आपल्याला माहीत पण नाही. मग अशा परीक्षेला सुद्धा हे प्रश्न येत असतील. तुम्ही जर भविष्यामध्ये रेल्वेची जर परीक्षा दिली, SRPFची परीक्षा दिली, मिलिटरीची जर परीक्षा दिली तर त्या परीक्षेला सुद्धा असे प्रश्न विचारले जाते. स्टेप सगळ्याला सांगितलेली आहे. तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं. बरोबर आहे. पहिल्याचं काय उत्तर आलं तुमचं? दुसऱ्या नंबरचं आणि 3 नंबरचं. तुम्ही ही जी स्टेप आहे ही स्टेप ह्या प्रश्नाला वापरली. बरोबर आहे. पण याची स्टेप आणि याची स्टेप शेवटला डायरेक्ट शेवटला वेगळी आहे. उत्तर काढते वेळेला कधी डायरेक्ट उत्तर काढताना दोन्हीची क्रिया दोन्हीची स्टेप सारखीच, पण ज्यावेळेला आपण शेवटला उत्तर काढतो त्यावेळेला स्टेप थोडी नॉर्मल बदल आहे. बदल कसा आहे पहा आता. कशाचा उपयोग केला तुम्ही पहिले? 3 आणि 5चा. बरोबर आहे. हे 3 आणि 5 घेतले शेवटला. कधी घ्यायचे? जेव्हा 1 1 1 असन तेव्हा, आणि इथं पण 1 1 1 असन तेव्हा 1 घ्यायचं. 3/5 घ्यायचे. आणि आपल्याला हे गणित शॉर्टकट पद्धतीनं सोडायचंय. आपल्याला भरपूर वेळ परीक्षेला नसतो म्हणून आपण काय करायचं, ही शॉर्टकट पद्धतीनं सोडून घ्यायचं याला. आता एक मोजाचं किती वेळेस आलेलं आहे? 1 2 3 4. किती वेळेस आलेलं आहे? 1 4. काय करत सांगितलं होतं मी तुम्हाला? 4 डॉट घ्यायचे. हा, डॉट वर घेऊ शकता, खाली घेऊ शकता, तसं काही नाही. 1 2 3 आणि 4. कळलंय? तसं इथं सांगा बरं काय घ्यायची आपल्याला? अरे 9/5 कुठं? 9 आणि 5 इथं कुठं छेद आहे? हा, इथं 1 किती वेळेस आलेलं आहे? 1 2 3 वेळेस आलेलं आहे. म्हणून काय करायचं? 3दा 1 घ्यायचा, 3दा डॉट घ्यायचे. काय अडचण याच्यात कोणाला? बद्री सांग बरं आता कोणत्या कोणत्या संख्या घ्यायच्या? पार्थू 4 आणि 7. बद्री कळलं नाही तुला अजून? काय घ्यायचं पहिलं? मग सांगाल काय अडचण तुला? 4 आणि 7. आता 1 किती वेळेस आला मोजाचा? आधी मोज बरं. 1 2 3 4 5 वेळेस 1 आलेला आहे. किती वेळेस? 5. मग किती डॉट घ्यायचे? 1 2 3 4 5. समजलं एवढं? तसं हे सांगा मग आता. हा, 3 आणि 8 घेतले गे. आता सांगा 1 किती वेळेस आलेला आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. समजलं का? इथं पण डॉट घेतला याच्यासाठी? नाही ना. आता इथं सांगा मग आता 5 आणि 7. सांगा बरं इथं किती वेळेस 1 आला? 1 2 3 4. 1 2 3 4. आता इथली संख्या सांगा. इथली संख्या सांगा. 10 आणि 3. एक किती वेळेस आला इथं? 1 2 3. आता पहा, जेव्हा 1 1 1 असतो तेव्हा याची बेरीज करीत चालायची. जेव्हा इथं 1 नसतो हा तेव्हा याची बेरीज नाही करायची. हा, इथं जर संख्या वेगळी आली तेव्हा इथं बेरीज करायची नाही.
ही स्टेप आपण लगेच दुसऱ्या वेळेस हे झालं की लगेच आपण घेणार आहे आता. हा, सांगा मग आता याची बेरीज करायची. 5 आणि 3 कोणाला नाही कळलं हे? ठीक आहे. आता कोणाची बेरीज करायची? 8 आणि 5 13. नंतर 13 आणि 8 किती होते? 21. आणि 21 आणि 13 34. समजलं हे? आता मला सांगा उत्तर काय लिहायचं आपलं? 34/21. हे झालं आपलं उत्तर. समजलं का? कोणा झालं असं उत्तर? सगळ्याच झालं. पार्थ तू नाही आला का? ही शेवटला घे. ही शेवटची संख्या वर घ्यायची अंशस्थानी आणि ही शेवटून 2 नंबरची कुठे घ्यायची? खाली. झालं उत्तर. समजलं का आता? आता सांगा बरे. 9 5 पुढं काय करायचं? 14 5. त्यानंतर काय करायचं? 33. समजलं? आता सांगा उत्तर काय लिहायचं मग? 33/19. हे झालं आपलं उत्तर. आता ते शेवटला घेऊ आपण. आता हे दोन्ही घेऊ आता. हा, मग तुमच्या ताबडतोब लक्षात बसून जाईल. सांगा आता. 8 आणि 3 11. 8 आणि 3 किती? 11 आणि 8 19. पुढं काय करायचं? 30. 30 आणि काय करायचं? 49. आता उत्तर कसं लिहायचं? नाही. इथं एक आहे का? आपण इथं कसं उत्तर लिहित होतो? शेवटची संख्या वरती लिहित होतो आणि शेवटून 2 नंबरची संख्या. आता उलट करायचं. नाही. हा, ही 30 ही काय करायची? अगोदर लिहायची छेदस्थानी, आपलं अंशस्थानी. 30 कुठे लिहायचे? वर. आणि 49 कुठे लिहायचे? खाली छेदस्थानी. काही फरक आहे का? आहे ना फरक. नाही तर कसं आहे? ही शेवटच्या संख्या वर लिहित होतो. आता ही शेवटच्या संख्या कुठे लिहायची? खाली लिहायची. एवढाच फरक आहे फक्त. समजलं सगळ्याला? प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो तुम्हाला. हा हा, सूत्रात नाही. ही शॉर्टकट पद्धत असते. हे सूत्र नाही आपलं हे. आता सांगा हे 5 आणि 7 काय होईल? 12. हा, 7 आणि 12 19 आणि 12 हा 21. कसं म्हणले? 31. 31 आणि 19 सगळ्या चाललं का असं? आता काय करत सांगा मग? 31 अंशस्थानी आणि 50 असं का वर झालंय? इथं एक नाही. उलट सुलट गेलं. आता कळलं का? आता हे सांगा मग तुम्ही. आता सांगा. 4 आणि 7 11. 11 आणि 7 18. 18 आणि 11 29. 29 आणि 18 47. आणि 29 76. बरोबर केलं वाटतं तुम्ही सगळ्यांना. मग आता हे सांगा बरं. अय स्वराज, उत्तर काय लिहायचं आता? कोण बोलणार मग? 76 कोणा झालं असं उत्तर? सगळ्याच झालं. बर, ठीक आहे. शेवटचं पहा आता. सांगा ते 10 आणि 3 13. 13 आणि 3 16. 16 आणि 13 29. भक्ती जरा ठिकाणी आहे का तू? हा, 13 आणि 16 19 होते का? सगळ्यात आवाज तो मोठा निघतो. बरोबर कळतो तो आवाज येतो. सांगा आता. 29 भागिले किती? अगोदर काय लिहायचे मग? 16. असं का बरं होऊ लागलंय? ही अगोदर लिहायची, ही नंतर लिहायची. कळलं का? आता ध्यान द्या नीट. आता बोल.
बर 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 थांब. बर 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 थांबा थांबा. बर 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 ठीक आहे. ऐका, लक्ष द्या आता, नंतर बोलू आपण त्या विषयावर. ऐका, संख्यात प्रश्नात बदल आहे आता. आपण प्रत्येक ठिकाणी एक घेत होतो, दिसतं का तुम्हाला? आता एक घेऊ लागलो का? आता एक सोडून संख्या घेतलेल्या आहे आणि इथं एक घेतलेलं आहे, पण मात्र इथं जर एक सोडून जर दुसरी संख्या आली की परत तिची स्टेप बदलून जाते, बरं का? आता पहा, हे आपण तीन आणि पाच जे घेतो ती पद्धत तसेल तशीच ठेवायची आपली. 3 आणि 5 जे घेतले होते ना आपण, ते तसेल तसं घ्यायचं. 3 आणि 5, बर का? काय 3 आणि 5 जशाला तसे. आता बघायचं हे बाकीच्या संख्या किती आलेली इथं बाजूला? 4. 1 2 3 4. ती डॉट देण्याची पद्धत आपली जशी आहे तशी ठेवायची. सांगा मग आता, आपण डॉट वरती सुद्धा दिले तरी चालते अशी, बरं का? एवढं कळलं? सांगा इथलं मग आता कसं लिहायचं? 9 आणि 5. किती संख्या आहे इथं? 1 2 3. बोला मग आता. 3. काय अडचण? परत सांगा इथं आता. 4 आणि 7. किती डॉट द्यायचे? 1 2 3 4 5. 1 कोणाला नाही कळलं एवढं? कळलं का? सांगा मग आता. 3 8. किती डॉट द्यायचे? 3 आणि 8. डॉट किती द्यायचे? 5. बोला. 1 2 3 4 5. बर. सांगा मग इथं आता. 5 आणि 7. बोला पुढं. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. समजून राहिलं का? 10 आणि 3. 1 2 3 4 डॉट. 1 2 3 4. असं कोण आहे की त्याला कळलं नाही? बर, सगळ्याला समजलं असं आपण समजू आणि पुढे जाऊ. सांगा आता इथं किती संख्या आहे? 2. पहिले इथं संख्या होती का? मग आपण त्यावेळेला डायरेक्ट बेरीज केली होती. काय केली होती? आता इथं संख्या आलेली आहे, मग जेव्हा इथं संख्या येते तेव्हा ही संख्या इथं लिहून घ्यायची अशी. सोपं आहे, काही आवड नाहीये. आणि हे एक 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 दिसतं का? इथे लिहायचे असे. समजलं? करू राहिलं का? आता सांगा इथं किती मग? हे 4 कुठे लिहायचे? पुढच्या डॉटला. हे एक कुठे लिहायचं? पुढच्या डॉटला. काही अडचण नाही. करू राहिलं का पोराव? अनुष, स्वराज, कळलं का? सांग बरं किती लिहू स्वराज मग इथं? 2. नंतर 3. आता हा, गवते कळलं तुला? सांग बरं गवते पुढचा मागचा. पुढचा मागचा कळत नाही का? त्याच्या मागचा सांगा आता. 4. पुढचा, त्याच्या मागचा, त्याच्या मागचा. ठीक आहे. सांग समर्थ इथं काय लिहू? 2. आणि शेवटला 1 येऊन जाईल. समजून आलं की? मृणाल सांग आता. 3. हा, 2. स्वप्नाली, समृद्धी, भक्ती, आराध्या, साक्षी, जयश्री, शर्वरी. वा, आता कळलं की सगळ्याला? ठीक आहे. हा घ्या आता, लक्षात घ्या आता. फुगला समजा तू आता, तुला नाही विचारलं तर. बघा सोपं आहे. आपण
इथं संख्या नव्हत्या त्यावेळेला 5 आणि 3 8 करीत होतो, पण इथं काय झाली आता संख्या यायला लागली है की नाही. मग आता काय करायचं, ह्या दोघाची पहिला गुणाकार करून घ्यायचा. 5 दोन्ही 10 मध्ये 3 मिळवायचे. इथं किती आले, काय अडचण कोणाला. परत काय करायचं, 13 आणि 1 ला गुणाचं. एक एक आलाच गुणाची काही गरज नाही, पण तुम्हाला एक समजासाठी लिहून घेतलं मी ते. आता 13 आणि 1 काय होणार, 13 1 13 होणार की नाही, आणि त्याच्यात आपण किती मिळणार 5. 13 5 किती होणार 18. तुम्ही डायरेक्ट 18 लिहिले तरी चालते. कळलं गे का नाही कळलं. 18 1 18 होणार आहे ना, मग तुम्ही जशाल तसंच येणार ते 18. हा गुणाकार करण्याऐवजी डायरेक्ट तुम्ही बेरीज करू शकता. कधी, 1 आल्यानंतर. पहिल्यांदा 1 1 येत होतं ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण 1 लिहित नव्हतो वरती, कारण गुणाकार काय येणार होता तोच येणार होता. समजून राहिलं का. मग 13 आणि 18 काय करायचे 31. नाही समजलं. आणि 31 आणि 18 काय करायचे 49. समजलं का. मग आता सांगा इथं संख्या आहे का, सगळ्यात पहिले आहे नाही का, दिसू नका तुम्हाला नाही म्हणाला, कोण नाही म्हणलं ते नाही. इथं संख्या आहे ना, नाही तसं नाही, इथं संख्या नसन तर त्यावेळेला ती क्रिया. उत्तर काय लिहायचं सांगा, 49/31. कानाला अडचण आहे घ्यायच्यात, हे मला तरी वाटतं तुम्हाला 1 1 मुळे गोंधळ झाला असं तुमचं इथं. हा पहा मग आता सांगा. आता हे आता इथं 3 आहे ना, मग काय करायचं पहिले सांगा बरं. 5 त्रिक या दोघाचा गुणाकार करायचा. हा आणि 15 मध्ये काय करायचं 9 मिळवायचे. किती होते 24. समजलं का आता. आता 24 चा कोणाचा गुणाकार करायचा असं तिरपा. 24 चोक 96 मध्ये काय करायचे किती होईल. आता काय करायचं 101 नी 1 ला गुणाकार. तेच येईन का नाही. त्याच्यापेक्षा गुणाकार करण्याची आपण काय करतो डायरेक्ट बेरीज करीत होतो. समजलं का आता. मग 101 आणि 24 किती होते 125. उत्तर काय आलं मग आपलं 125/101. समजलं का. समजून राहिलं की. असंच तुम्ही मनाला राईटफुली करून टाकायचं नाही तर लगे. ठीक आहे. आता सांगा बरं 7 नी कोणाला गुणायचं. 7 दोन्ही 14 मध्ये काय करायचं 4 मिळवायचे. 14 आणि 4 नाही तर 14 मध्ये 7 मिळतं बरं का. प्रॅक्टिस जर केली तर तुमच्या लक्षात राहील ते. 14 आणि 4 18. आता काय करायचं सांगा 18 आणि सांगा मग 18 त्रिक 54. 54 मध्ये 4 काय करायचे 14 काय करायचे मिळवायचे. समजलं का. हे 7 दोन्ही 14 गेले आपण आणि त्याचे 4 मिळले का हुकलं नाही. दोघांचा गुणाकार केला ना आपण. 7 दोन्ही 14 मध्ये 4 काय करायचे इथं 18 लिहायचे. 14 लिहिलं आणि 18 पण लिहिले आपण तिथं. काय का ध्यान तुमचं. कसं केलं सांगा. हे 7 दोन्ही 14 मध्ये 4 मिळवले किती झाले कळून राहिलं का. आता काय करा सांगा मग 18 त्रिक 54 मध्ये किती मिळवायचे 7 येईन ना. तर 18 ची अगोदरची संख्या समजून नाही लागलं तुम्हाला बहुतेक. समजलं का. 18 त्रिक 54 मध्ये 7 मिळवायचे. 54 आणि 7 किती होते 61. आता हा गुणाकार करायचा आणि त्याच्या अगोदरची संख्या मिळवायची. समजलं का. 61 चोक किती होते म्हणा 61 1 61 दोन्ही 122. 61 त्रिक 183. 61 चोक 244. पाडे 60 20 6चाच पाडा तयार करायचा ना. 6 1 6 7 12 17 18 24. 240 मध्ये 1 1 4 मिळवायचे झाले 244. आपल्याला असं फास्ट आलं पाहिजे परीक्षेला. पण तू लिहित राहतो यार आधी पार्थू पायावरती लिहू लागला का म्हणले गुणाकार करीत होता का. बरं बरं ठीक.
तसं नाही करायचं, लक्ष द्यायचं वर, मनातल्या मनात गुणाकार करायचा नाही. तू असं वळीवर करतो कधी कधी. 61 चोक किती? 244 आणि 18 किती होते? असं बेरीज सुद्धा फास्ट येत नाही तुम्हाला. 262 किती? 262 इथे लिहिले मी. आता सांगा काय करू? 262 ने कोणाला गुणाचं? गुणित बसायचं का? तेच येणार आहे. मग 262 आणि 61 ची बेरीज करायची. करा बरं फास्ट, मनातल्या मनात. इथं करायचं असं. हे बा 1 आणि 2 किती होते? 3. 1 आणि 2 केलं मी हे. 6 आणि 6 अच्छाला 2 आणि 1 किती झाले? 3. आता 323 1 323 आणि 262 ची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 2 आणि 6 8 आणि 3 आणि 2 5. किती आलं उत्तर? 585 भागिले किती? 323. हे तुम्ही संख्या सांगितल्या मोठ्या म्हणून तसं मोठं उत्तर आलं. हे पण तसंच मोठं उत्तर येईन आता. अरे आता सांगा, हे सांगा स्वराज काय करू सांग. 8 नी 2 ला गुणाचं. 8 दोन्ही 16 मध्ये किती मिळवायचे? 8 दोन्ही 16 आणि 3 19. एवढं मी सांगतो, तुम्ही दोन्ही ते करायचे आता. हा 8 दोन्ही 16, 16 मध्ये किती मिळवले? 3. आता काय करू सांगा. 19 त्रिक 57. 57 मध्ये किती मिळवायचे? किती होते सांगा. मग काय करायचं माहितीये का? हा काय करायचं माहितीये का? हे 19 आणि 57 आहे ना, ऐकून घ्या. याच्यातले 3 याला द्यायचे. किती होते मग? 57 मध्ये 3 मिळवल्यावर 60. याच्यातले 3 काय झाले? म्हणजे किती झाले? मग 60 आणि 16 76. किती फास्ट बेरीज होती. कळलं मी कशी केली? याच्यातले 3 काय करायचे? 57 आणि 3 किती झाले? मग याच्यातले 3 काय करायचे? कमी करायचे ना. याच्यातले 3 याला नाही दिले का आपण? 16 झाले. 60 आणि 16 76. वेळ लागतो बेरीज करायला? वेळ नाही लागत. समजलं घे. 8 दोन्ही 16 झाले. 16 मध्ये 3 मिळवले. 19 ते 57 झाले. हा 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 इथं 76 येते का मग? बाप बाप, जयश्रीचं लय ध्यान आहे बाबा सध्या. 76 घ्यायची तर किती घ्यायचे? 76. जयश्रीना ठरवून घेतलेलं आज झोप घ्यायचीच नाही. 76 ने कोणाला गुणायचं आता? मग आता 76 मधलं 1 काढून टाकायचा. किती राहिले? 75 न 4 ला गुणा. 75 आणि 75 पहा ना. 75 आणि 75 किती होते? 150 आणि 150 300. म्हणजे 75 तरी किती? 300. आपण 1 काढला होता. मग ते किती वेळेस घ्यायचं? ते 1 चोक आहे ना. 75 चोक म्हणजे 4 वेळेस घ्यायचा. किती झाले मग? 300 आणि 4 304. 76 चोक किती होतील मग? 304. नाही कळलं? नीट पहा, नीट. हे पहा 76 आहे बरं घे. किती आहे? 76 मधला 1 काय करायचा? खाली किती राहिले? 75चा पाडा तयार करायचा. 75 1 75, 75 150, 75 225, 75 चोक 300. आता हे 300 झाले. आपण 1 काढला होता नाही झाला. तो पण 1 1 2 3 4 होते का नाही? 304. 76चा पाडा म्हणायची गरज आहे का? 75चा पाडा. कळलं का आता? आता सांगा बरं तसं 78चा पाडा तयार करू आपण. 78 चोक म्हणा आता. हा त्याच्यातले 3 काढून टाकाय. 75 चोक किती? 300 ना. आता किती काढले देऊ आपण? 3. मग 3 ला काय करायचं? 4 वेळेस घ्यायचं. 3 चोक मग 312 78 चोक. परीक्षेला असंच करायचं. समजलं का? नाही कळलं? इथं कधी गुण गेलं तर आधी
आता लक्ष द्या, 76 चौक किती मग 304. 304 मध्ये किती मिळवायचे 19. 304 मध्ये 19 मिळवले किती होईल 323. किती समजून आलं का? हे मोठं घेतल्यामुळे मुळे झालं ना. 323 ने कोणाला गुणाचं 2 ला गुणा. मग आता 300 ने गुणीत बसायचं. आता 23 ने गुणाचं. 23 दुनी 46 आणि 300 ने 300 600 किती होईल ते 646. 646 मध्ये 76 मिळवायचे. 646 आणि 76 सांगा मग आता. 6 6 1200ला 5ला 4 आणि 1 5 आणि 7 7 7 आणि 1 8 आणि 4 12 5ला 1 6 आणि 1 7 किती झाले मग हे 722. 722 एक 722 मध्ये किती मिळवायचे 323 मिळवा. मग आता सांगा हे असं मिळवायचं. इथं लिहिलं 3 आणि 2 5 2 आणि 2 4 आणि 7 आणि 3 10 1045. शेवटला आलं आपलं 1045 उत्तर. किती आलं शेवटून 2 नंबरला 323. हे झालं आपलं उत्तर. कळलं का? तुम्हाला जर कळलं नसेल तर याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला बरोबर येऊन जाईल. समजलं? करा हे 2 गणित. मग आता तुम्ही शेवटचे